कोणीतरी म्हटले आहे की शांतता आणि सलोखा किंवा समेटाची सवय लावून घेणे मानवी कृतींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि कलात्मक कृती आहे. आमच्यामध्ये नाविन्य उत्पन्न करणारी आहे. काय आपले आचरण नवीन उत्पत्ती दर्शविणारे आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणताही उत्तम शिक्षक किंवा उत्तम उपदेशक आपल्या पाठाच्या किंवा उपदेशाच्या शेवटी त्याने जे काही सांगितले, शिकवले त्यांचा सारांश सांगत असतो. असे करण्याचे कारण काय असेल बरे? कारण असे केल्याने त्यांचे शिक्षण अथवा मार्गदर्शन ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात शिकवलेल्या गोष्टी ठसवायच्या असतात आणि आपणही सर्वजण मान्य कराल की ही एक उत्तम पद्धत आहे. प्रियांनो, पौल देखील उत्तम मार्गदर्शक होता आणि म्हणूनच आम्हाला आता गलतीकरास लिहिलेल्या पत्राच्या शेवटी महत्त्वपूर्ण सारांश सांगत आहे असे दिसून येते. आज आपण आपल्या अध्ययनाच्या द्वारे या पत्राचा शेवट करीत आहोत. माझी आपणा सर्वांस विनंती आहे की या पत्राच्या शेवटाच्या द्वारे पौलाची शिकवण आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठसवून घ्यावी आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. तर मग चला प्रियांनो, या अध्ययनाच्या द्वारे या पत्राची सांगता करण्यासाठी आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, गलतीकरास पत्र ह्याच्या शेवटच्या मोठ्या विभागाचा अभ्यास आम्ही आता करणार आहोत. या विभागात 3 हस्तलिखितांचा उल्लेख आहे. त्यातील पहिले हस्तलिखित खुद्द पौलाचे आहे व हा विभाग पौलाची सही असलेला पत्राच्या समाप्तीचा विभाग आहे. गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि 11वं वचन आपण वाचूया. तो म्हणतो, पहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हास लिहित आहे. पौलाने हे पत्र मोठ्या अक्षरात लिहिण्याचे कारण त्याची अधोदृष्टी असावी. कारण अधोदृष्टी असलेले लोक सहसा मोठ्या अक्षरांमध्ये लिहितात. मला यावरून वाटतं की पौलाने ज्याचा शरीरातला काटा असा उल्लेख केला तो म्हणजे त्याची अधोदृष्टी असावी. त्याने आधी म्हणजे गलतीकरास पत्र 4था अध्याय 15व्या वचनात काय म्हटले ते आपणाला कदाचित आठवतच असेल. वाचूया श्रोत्यांनो, गलतीकरास पत्र 4था अध्याय 15वे वचन. मी तुम्हाविषयी साक्ष देतो की साध्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून काढून मला दिले असते. मला खात्रीने वाटतं की पौलामध्ये काही गंभीर दृष्टी दोष होता. जेव्हा त्याने रोमकरास पत्र लिहिले तेव्हा ते त्याने त्याच्या चिटणीसाकडून लिहून घेतले आणि पत्राच्या शेवटी तो त्याला म्हणाला, आता तुला तुझ्या शुभेच्छा लिहायच्या असतील तर लिही. म्हणून रोमकरास पत्र याच्या 16व्या अध्यायातील 22व्या वचनात त्याच्या चिटणीसाने दिलेल्या शुभेच्छा आम्हाला वाचायला मिळतात. तो या वचनात लिहितो, हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हास प्रभूमध्ये सलाम सांगतो. परंतु श्रोत्यांनो, जेव्हा पौलाने गलतीकरांना पत्र लिहिले तेव्हा तो रागावलेला होता. हे लोक सुवार्ता व नियमशास्त्र यांची गफलत करीत आहेत, त्यांना एकत्रित करीत आहेत हे त्याने ऐकले होते आणि असे केल्याने देवाच्या कृपेची सुवार्ता टिकत नाही. आपल्या चिटणीसाच्या येण्याची तो वाट पाहू शकला नाही व त्याने स्वतः बसून हे पत्र लिहिले आणि त्याला स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्याने मोठ्या अक्षरांमध्ये ते लिहिले. पुढच्या वचनात पौलाने आपली साक्ष दिली आहे ते वचन आपण वाचूया. गलतीकरास पत्र 6वा अध्याय आणि 12वे वचन. जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हाला सुनता करून घेण्यास भाग पाडतात. विदेशी विश्वासणाऱ्यांवर दबाव आणून व त्यांना सुनता करण्याची जबरदस्ती करून यहुदीवादी अविश्वासणाऱ्या यहुद्यांच्या रागापासून पळवाट काढू पाहत होते.
विधी नियम शिकून खरे तर तुम्ही कठीण प्रसंगात कधी पडत नाही व ते दैहिक माणसाला आकर्षित करतात, कारण नियम त्याच्यावर लगाम घालणारे असतात. आपल्यापैकी अनेकांना दुसऱ्यांच्या जुन्या स्वभावाला लगाम घातला गेला पाहिजे असे वाटते. एकदा एका माणसाशी मी बोलत होते. ते सार्वजनिक ठिकाण होते. एका तरुणाने त्याची गाडी ताशी 75 मैल या वेगाने एका अत्यंत धोकादायक व वाहतुकीच्या रस्त्यावरून चालवली. त्याविषयी आम्ही बोलत होतो. या तरुणाला पकडून तुरुंगात टाकण्यात यावे असे या माणसाला वाटत होते. या तरुणावर नियम पाळण्याची सक्ती केली जावे असे त्याला वाटत होते. हा माणूस देवाची कृपा नाकारणारा होता. तो एक अविश्वासणारा होता. परंतु तो विधी नियमांचा कट्टर अनुयायी होता. प्रत्येकाला असं वाटतं श्रोत्यानो की दुसऱ्याने विधी पाळावेत. खरे तर आम्हाला पाळता येतील असे नियम आवडतात. परंतु ते नियम खूप अवघड असावेत असे आम्हाला वाटत नाही, किंवा अवघड नियम आम्हाला आवडत नाहीत. शाळेत उंच उडी मारण्याचा सराव आम्ही करीत असू. त्यात 3.5 पासून 4 फुटांपर्यंत उंच उडी मारणे मला जमत असे. 4 फुटांची उंच उडी मला काहीशी अवघड वाटे. परंतु त्यापेक्षा उंच उडीची दांडी अधिक उंच असावी हे मला कधीही आवडले नाही. विधी नियम लोकप्रिय आहेत व देवाची कृपा लोकप्रिय नाही. त्याची मानवी हृदयाला किळस वाटते. ती वधस्तंभाचे अडखण आहे. आता 13वं वचन पहा काय सांगतं. कारण सुनता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळीत नाही, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुनता व्हावी अशी इच्छा बाळगतात. विदेशी विश्वासणाऱ्यांना सुनता कराव्यास लावून त्यांना नियमशास्त्राच्या अधीन करण्याचे श्रेय या यहुदीवाद्यांना मिळणार होते. ही गोष्ट मनोवेधक आहे श्रोत्यानो, की जे नियमशास्त्राच्या अधीन जगत असल्याचा दावा करतात ते वस्तुतः त्याच्या अधीन असलेले जीवन जगत नाहीत. पुष्कळ लोक जे डोंगरावरील प्रवचनाप्रमाणे जगत असल्याचा दावा करतात ते ढोंगी असतात. मला माझ्या सेवेच्या अनुभवातून या गोष्टीची सत्यता माहीत झाली आहे. श्रोत्यानो, आमच्यामध्ये अनेक देवाचे सेवक आहेत ज्यांना ह्या गोष्टीची सत्यता कळलेली आहे. आता पॉल पुढे 14व्या वचनात काय म्हणतो पहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खेळलेला आहे. पॉल व जग यांच्या दरम्यान वधस्तंभ होता. आज प्रत्येक विश्वासणाऱ्याची स्थिती तशी असायला हवी. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचे वर्तन सुधरविण्याशी या गोष्टीचा संबंध आहे. तुम्ही डोंगरावरील प्रवचन अनुसरता किंवा तुम्ही एका विशिष्ट मंडळीचे सभासद आहात याची तुम्ही बढाई मारणार नाही, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी उच्च पदावर आहात किंवा उपदेशक आहात अथवा शिक्षक आहात या गोष्टीची तुम्ही शेखी मिरवणार नाही. तुम्ही कशाचीही आढ्यता बाळगू शकणार नाही. वधस्तंभावर जो मरण पावला त्या वधस्तंभाचा तुम्ही अभिमान बाळगाल. पौलाच्या जीवनाकडे जरा बारकाईने नजर टाका. तो एक अत्यंत बुद्धिमान यहुदी होता. त्याचे धार्मिक शिक्षण एका सुप्रसिद्ध शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. तो समाजातील एका उच्चभ्रू वर्गाचा सभासद होता. स्वतःविषयी गर्व करावा असे त्याच्याजवळ सर्व काही असूनही तो म्हणतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. पौलाने आपल्या जीवनातले ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे परम महत्त्व जाणले होते. त्या वधस्तंभाशिवाय, त्यावर मरण पत्करणाऱ्या ख्रिस्ताशिवाय आपले जीवन मातीमोल आहे हे त्याने पूर्णपणे ओळखले होते व ख्रिस्ताच्या तो इतक्या सन्निध चालत होता की त्याचे संपूर्ण जीवन ख्रिस्त केंद्रित झालेले होते. म्हणूनच तो एकही ठिकाणी म्हणाला, मी नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे. श्रोत्यानो, जेव्हा पौलाप्रमाणे आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे आमच्या जीवनातले परम महत्त्व ओळखतो, तेव्हा या जगाविषयीचा, स्वतःविषयीचा, स्वतःची सत्कृत्ये व सद्गुण याविषयीचा सर्व वृथा अभिमान गळून पडतो. तो पुढे 15व्या वचनात म्हणतो, कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. या वचनाबरोबर आधी सांगितलेल्या दुसऱ्या हस्ताक्षराची सुरुवात होते, ज्याचा या शेवटच्या वचनामध्ये उल्लेख आहे. सुनता हे धर्म व नियमशास्त्र यांचे हस्ताक्षर आहे. ते जणू काही शरीरावर लिहिलेले हस्ताक्षर आहे. तुम्ही अब्रामाशी केलेल्या कराराचे आहात असे सांगणारी ती एक निशाणी आहे, परंतु तिने आणखी काही प्राप्त होत नाही.
तुमच्या कोटावर किंवा साडीवर एखाद्या संस्थेचे निशाण लावण्यापेक्षा जास्त अर्थ सुनतेला नाही. पॉल म्हणतो, येशू ख्रिस्तामध्ये सुनता काही नाही व बेसुनता हीही काही नाही. या गोष्टींना काही एक महत्त्व नाही. काही लोक आज असे आहेत की त्यांना आपले तारण होण्यापूर्वी आपण किती वाईट अपराधी होतो ह्याविषयी बढाई मारायला आवडते. खरे तर तुमची सुनता झालेली असो किंवा नसो, तुमची स्थिती काही असो, त्याला काही एक महत्त्व नाही. महत्त्वाची गोष्ट ही आहे की देवाच्या आत्म्याने तुमच्या जीवनात प्रवेश करून तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये नवीन उत्पत्ती बनवले आहे किंवा नाही. हे फक्त येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे शक्य आहे. पौलाने नियमशास्त्राची स्पर्धक म्हणून सुवार्ता गाजवली असती तर त्याला त्याच्या काळातल्या विधिनियमांविषयी काही समस्या वाटली नसती. आता माझे म्हणणे मला स्पष्ट करू द्या. आमच्या बाजारामध्ये भरपूर वेगवेगळे साबण आहेत. जे साबणाचे उत्पादक आहेत ते आम्हाला सांगतात की त्या साबणांचा सुगंध चांगला आहे, म्हणून तो गंध तुमच्यासह सतत राहील, किंवा त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल, किंवा तो साबण तुमच्या त्वचेकरिता चांगला आहे. आता समजा श्रोत्यानो, तुम्ही व मी एक साबण तयार केला व त्याला शुद्धता असे नाव दिले, कारण स्वच्छता हा साबणाचा हेतू आहे, जो जाहिरातदार जवळजवळ विसरले आहेत. मग आपण हा एकच साबण शुद्धता देऊ शकतो असा दावा करणारी जाहिरात करूया. आमचे घोषवाक्य असेल, शुद्धता खरेदी करा, शुद्ध व्हा. मग केवळ आमचाच साबण शुद्धता देऊ शकतो या आमच्या दाव्यामुळे साबणाचे इतर उत्पादक आरडाओरडा करू लागतील. पॉल सुवार्तेच्या बाबतीत हाच दावा करीत आहे. जर त्याने म्हटले असते, यहुदीवाद चांगला आहे परंतु ख्रिस्तीत्व त्यापेक्षाही चांगले आहे, तर त्याला काहीच त्रास झाला नसता. कारण आजचे जाहिरात आमचे उत्पादन इतर उत्पादनांपेक्षा चांगले आहे असेच म्हणतात. याला आपण स्पर्धा असे म्हणतो. कोणीही असे म्हणण्याचे धाडस करणार नाही की त्यांचा साबण स्वच्छतेचे काम करणारा एकमेव साबण आहे. लक्षात घ्या की पॉल असे म्हणत नाही की त्याचा साबण यहुदीवादापेक्षा थोडासा चांगला आहे, तर तो असे म्हणत आहे की यहुदीवाद काही नाही, सुनता काही नाही. तुमची सुनता झालेली असो किंवा सुनता झालेली नसो, तेही काही नाही. तो म्हणत आहे की तुमच्या जीवनात तुम्हाला नवीन स्वभाव देणारे पवित्र आत्म्याचे हस्ताक्षर आवश्यक आहे. नेमके हेच त्याला म्हणायचे आहे. आता श्रोत्यांनो, या विभागातील शेवटचे व तिसरे हस्ताक्षर आपण पाहणार आहोत. वाचूया 16 आणि 17 ही वचने. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. 17वे वचन. ह्यापुढे कोणी मला त्रास ना देऊ, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. या ठिकाणी खुणा हा शब्द लक्षात घ्या. पॉल म्हणत आहे की माझ्या शरीरात खुणा धारण करून आहे. या शब्दासाठी असलेला ग्रीक शब्द आहे स्टिग्मॅटा, म्हणजे व्रण किंवा जखमेच्या खुणा. जर तुम्हाला येशूचे हस्ताक्षर पाहावयाचे असेल तर पौलाच्या शरीराकडे पहा. पाणी द्या आणि
पॉल करिंथकरास दुसरे पत्र 11 अध्याय 23 ते 27 या वचनांमध्ये म्हणतो, ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे. हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात, बंदिवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मरण संकट सोशिल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरची संकटे, लुटारूंची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढिलेले उपास, थंडी व उघडा वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ता खातर पौलाने जे सहन केले त्याच्या खुणा ह्या आहेत. पौलाच्या दिवसात स्टिग्मॅटाचा व्रणाचा उपयोग 3 प्रकारे केला जाई. एखाद्या पळून गेलेल्या गुलामाला तो सापडल्यावर त्याच्या मालकाकडे आणले जाई व त्याच्या कपाळावर खूण करण्यात येई. तसेच प्रसिद्ध लढवय्या समूहातील सैनिकांच्या कपाळावर त्यांच्या सेनापतींची नावे गोंदली जात. तसेच एका देवतेच्या मूर्तीपूजक भक्तांच्या कपाळावर तिचे नाव गोंदल्या जाई. असा प्रकार आशिया मायनर या प्रांतात व पौलाच्या काळातील रोमी साम्राज्यात सर्वत्र होता. पौल म्हणतो की मी माझ्या शरीरात येशू ख्रिस्ताच्या खुणा धारण करून आहे. तो त्यांना असे म्हणत आहे, मी तुम्हाला अगदी कळकळीने लिहिले आहे, एका ठाम विश्वासाने लिहिले आहे. मी जे तुम्हाला लिहिले त्यावर मी खरेच विश्वास ठेवतो आणि या गोष्टी माझ्या जीवनात खरोखर आहेत हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर माझ्या शरीरावरचे हे व्रण पहा. श्रोत्यानो, खेड्यांमध्ये काही ठिकाणी आपापली जनावरे म्हणजे गाई व बैल ओळखता यावी त्यासाठी त्यांच्या अंगावर खुणा केल्या जातात. सुंता करायला काही लागत नाही, ती फक्त एक बाह्य खूण आहे. जरी पौलाची स्वतःची सुंता झालेली होती तरी तो म्हणतो की सुंता काहीही नाही, परंतु त्याने आपल्या जीवनावर व आपल्या शरीरावर प्रभू येशूच्या खुणा धारण केल्या आहेत. मला खात्रीने वाटते की आजही प्रभू येशू ख्रिस्त जमिनीवर बोटाने काही न लिहिता जे त्याचे स्वतःचे आहेत त्यांच्या जीवनात ते लिहित आहे. तो आमच्या हृदयावर शाश्वत काळाकरिता तप्त लोखंडाने लिहितो. काय त्याचे व्रण आम्ही आमच्या शरीरावर गर्वाने धारण करतो? येशूसाठी निंदा सहन करायला आम्ही तयार आहोत काय? लक्षात घ्या, असे देवाचे लोक आमच्यामध्ये आहेत. मध्य महाराष्ट्रातील असा एक सुवार्तिक मला माहीत आहे. तो स्वतः एकेकाळी ख्रिस्ती तर होता व ख्रिस्ती झाल्यानंतर त्याने ख्रिस्ताची सुवार्ता अथक चालू ठेवली आहे. त्याचा चेहरा ओबडधोबड दिसतो आणि त्याच्या हातापायांवर व चेहऱ्यावर पुष्कळ व्रण आहेत. त्याचा चेहरा ओबडधोबड असण्याचे कारण हे आहे की त्याला सुवार्ता सांगत असताना अनेकदा काठ्यांचा मार खावा लागला. त्याच्या शरीरावरचे माराचे घाव त्याच्यावर सुवार्तेमुळे आलेल्या संकटांचे वर्णन करतात. पण या संकटांनी तो डगमगून गेलेला नाही. त्याची सुवार्ता सेवा धैर्याने न डगमगता ख्रिस्तावर अढळ विश्वास ठेवून चालू आहे. पौलाच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर त्याने आपल्या शरीरावर ख्रिस्ताचे व्रण धारण केले आहेत. पौल या पत्राची सांगता एका आशीर्वचनाने करतो. ते आपण वाचूया. गलतीकरास पत्र 6 अध्याय आणि 18 वचन. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन. श्रोत्यानो, पौल या सुंदर पत्राचा शेवट बंधुजनांना देवाच्या कृपे सोपून करतो. हे पौलाचे अत्यंत कडक भाषेतले परखड असे पत्र आहे. त्याच्या सुरुवातीला पौलाने गलती येथील मंडळांना अतिशय थंड असे अभिवादन केले आहे. मग त्याने स्वतःचा प्रेषितपणाचा अधिकार व सुवार्तेचे गौरव याचे स्पष्टीकरण केले. त्यानंतर साधारण 2 अध्यायापासून ते 4 अध्यायापर्यंत त्यांनी विश्वासाद्वारे न्यायपण या सिद्धांताचे स्पष्टीकरण केले. 5व्या अध्यायापासून ते 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनापर्यंत त्याने आत्म्याद्वारे पवित्रीकरण या तत्वाचे विवेचन केले आहे. 6व्या अध्यायाच्या 11 ते 18 या वचनात त्याने पत्राची समाप्ती केली आहे. या सुंदर पत्राच्या अध्ययनानंतर
मला नाही वाटत की कोणी कृपेची सुवार्ता नाकारून विधी नियमांच्या पालनाचा ध्यास घेईल. कारण देवाने कृपेद्वारे येशू ख्रिस्ताद्वारे मानवासाठी तारण एक मुफ्त भेट दिली आहे व त्यावर विश्वास ठेवणाऱ्याला ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे. त्याच्या ठायी पवित्र आत्म्याच्या फळाद्वारे ख्रिस्ती चारित्र्यही निर्माण होते. या सुंदर वचनाबद्दल आपण प्रभू परमेश्वराचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया. श्रोत्यानो, मी आपणाला विचारू इच्छिते, काय आपला विश्वास वधस्तंभावर ज्याने आमच्याकरिता स्वतःचे प्राण दिलेत, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थित झाला, 40 दिवसानंतर जो पुन्हा स्वर्गात गेला आणि आता एका न्यायाधीशाच्या रूपामध्ये जो येणार आहे, त्या ख्रिस्तावर तुमचा विश्वास आहे काय? ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्याकरिता येणार आहे व हवेमध्ये त्याचे लोक त्याला भेटणार आहेत, ह्या गोष्टीवर आपला विश्वास आहे? जर नाही, तर आज प्रभू आपणाशी बोललेला आहे. आपणाला तो संधी देत आहे की आपण आपल्या पापी जीवनाकडे एक दृष्टी टाकावी, त्या पापांबद्दल पश्चाताप करावा आणि ख्रिस्ताद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की वेळ थोडी आहे. वचन आम्हाला सांगतं की ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्यास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकाराव्यास योग्य आहे. श्रोत्यानो, काय तुम्हाला खात्री आहे की तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला ह्या पापांपासून स्वतंत्र होण्याची आवश्यकता आहे? लक्षात ठेवा की मानवाचा अंत शारीरिक मृत्यू नाही, शारीरिक मृत्यूनंतर सुद्धा जीवन आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला फक्त एकाच जीवनाविषयी सांगते. आम्हाला पुन्हा या पृथ्वीवर जन्म मिळणार नाही. हे एकच जीवन आहे, परंतु मृत्यूनंतर आम्ही आमचे सार्वकालिक जीवन कुठे व्यतीत करणार, हा प्रश्न आहे. जर आपण ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे, तर लक्षात ठेवा की सार्वकालिक जीवन स्वर्गामध्ये व्यतीत कराल. जर ख्रिस्ताला नाकारले आहे, तर मग आपणाला स्वर्गामध्ये जागा नाही. कारण पवित्र बायबल ह्याविषयी फार स्पष्टपणे सांगते की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला आहे, तितक्यांना त्याने त्याची लेकरे होण्याचा अधिकार दिलेला आहे. जर आपण त्याची संतान नाही, तर आपण त्याच्यासोबत वास करू शकणार नाही. म्हणून श्रोत्यानो, आज जेव्हा आपणाला ही संधी प्राप्त होत आहे, तेव्हाच विचार करा. आज झोपण्याआधी आपल्या पापांकरिता पश्चाताप करा, क्षमा मागा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार करा. लक्षात ठेवा की ह्या जगाचा अंत फार समीप आहे. हे शेवटले दिवस आहेत. म्हणून अवश्य आहे की आम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवावा. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 16 आणि 17 वचने सांगतात, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. तसेच 18वे वचन सांगते, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे. श्रोत्यानो, आज जर परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तर एका लहानशा प्रार्थनेद्वारे आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करा. प्रभू परमेश्वर आपणाला आशीर्वाद देव. प्रियांनो, मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. माणूस जे काही पेरतो त्यापासून त्याला पीक मिळते. आजचा प्रश्न, गलती येथील लोकांसाठी मोठ्या अक्षरांमध्ये पत्र कोणी लिहिले? ए. पौलाने, बी. पेत्राने, सी. याकोबाने, डी. योसेफाने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए,
बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की पौलाने या पत्राची सांगता करताना ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे आणि नवीन निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ही नवीन निर्मिती किंवा उत्पत्ती ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याचे परिणाम आहे. ही उत्पत्ती देवाशी समेट घडवून आणते आणि स्वनीतिमानता काढून टाकते. होय प्रियांनो, जग आणि आमच्यामध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ असला पाहिजे. काय आम्ही नवीन उत्पत्ती झालो आहोत? पौलाने आपल्या जीवनात पुष्कळ काही केले. येशूसाठी आम्ही काही करायला तयार आहोत काय? विचार करा. प्रियांनो, आज आपण गलतीकरास पत्र याचे अध्ययन संपविले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण स्तोत्रसंहिता या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आम्ही प्रतिदिनी नवीन व्हावं अशी तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आमच्या मनोवृत्तीत बदल व्हावा आणि प्रभू परमेश्वरा ते नाविन्य आमच्यामध्ये यावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभूजी, या पत्राच्या द्वारे तू आम्हाला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या सर्व आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला मदत कर या मार्गदर्शनाद्वारे चालण्यासाठी. आणि म्हणूनच प्रभूजी, या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा, नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.